हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम बॅक टू माय चॅनल्स. तर बघा, आज मी एक चांगली मुलांना आवडेल असा एक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर दूध वगैरे तुम्ही घेतलेलं बघितलेच आहे, त्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल. तर मैत्रिणींनो, आज मी 3 प्रकारचे शेक्स वेगवेगळ्या फ्लेवरचे कशा पद्धतीने साध्या आणि सोप्या ट्रिक्सने बनवते हे तुम्ही बघालच. तर पहिला मी प्लेन असा व्हॅनिला इसेन्स टाकून फ्लेवरचा मिल्कशेक बनवत आहे. व्हॅनिला फ्लेवर मिल्कशेक. त्याच्यासाठी मी 1 ग्लास दूध घेतलं, चवीसाठी 2 चमचे क्रीम टाकलेली आहे. आता इथे तुम्हाला क्रीम वापरायची नसेल, अदरवाईज तुमच्याकडे ही क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीमही घेऊ शकता. आणि तेही नसेल तर तुम्ही दुधावरची फ्रेश क्रीम म्हणजे साय जी असते तीही घेऊ शकता. आणि इसेन्स मी चवीपुरता एक 9-10 ड्रॉप्स टाकलेले आहेत. इथे चमच्याने तुम्ही एक अर्धा चमचाही वापरू शकता. आणि काही नाही, हे 2 मिनटं फक्त मिक्सरला ग्राइंड करून शेक करून घ्यायचं आहे. आणि एक साधा, सोप्पा आणि 2 मिनटात तयार होणारा असा सिंपल व्हॅनिला फ्लेवर मिल्कशेक हा तयार होतो. आता इथे थोडाफार मी कूलिंगसाठी, थंड होण्यासाठी बर्फही टाकलेला आहे. ॲक्च्युली मी दूधही थंडच फ्रीजमधलंच घेतलं होतं, तरीही एक बर्फाने एक अजून चांगला कूलनेस पण येईल ह्यासाठी मी वापरलेला आहे. इथे तुम्ही बर्फ नाही वापरला तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फ वापरा, अदरवाईज तुम्ही स्किपही करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, 2 मिनटात तयार होणारा हा साधा व्हॅनिला मिल्कशेक तयार आहे. आता इथे तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता चवीनुसार, तुम्हाला आवडत असतील तर वरती तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. किंवा अजून वेगळा इसेन्स हवा असेल तर इलायची पूड वगैरेही घालू शकता. व्हरायटी करेल तेवढी ह्या शेकमध्ये कमी असते, आपण फक्त ती केली पाहिजे मैत्रिणींनो. आता दुसरा आहे तो चॉकलेट शेक मी करत आहे. इथेही 1 ग्लासला कमी थोडं दूध घेतलं, ह्याच्यामध्ये चवीनुसार पिठी साखर 2 चमचे मिक्स केलेली आहे. आवडीनुसार तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथे जादा कमी ही साखर करू शकता. क्रीम ही 1-2 चमचे मी घेतलेली आहे. आणि ती क्रीम टाकते. आणि थोडाफार इसेन्सही चॉकलेटचा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. आता इथे माझ्याकडे गनाश आहे, जे मी थोडं मेल्ट करून घेतलं होतं. डार्क चॉकलेट हे मेल्ट करून गनाश करून घेतलेलं आहे, ते 1-2-3 चमचे टाकते आहे. इथे तुम्हाला स्ट्रॉंग असा चॉकलेट शेक हवा असेल तर अजून तुम्ही जास्तही गनाश इथे चॉकलेट टाकू शकता. थोडंफार ग्लासलाही डेकोरेट करत आहे, म्हणजे मुलांना दिसण्यासाठी हे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मुले आवडीने पिऊनही जातात. त्यामुळे अशा पद्धतीने थोडंफार ग्लासलाही लावत आहे. आणि हाही आपला 2-3 मिनटात तयार होणारा चॉकलेट शेक घरगुती साध्या सोप्या पद्धतीचा तयार आहे. असे जर शेक्स तुम्ही मुलांना करून दिले वेगवेगळ्या फ्लेवरचे, तर मुलंही आपली मार्केटमधलं बाहेरचं खाण्यापेक्षा मम्मा मी घरी तू हे बनव ते बनव म्हणून घरातलं खाण्यासाठीच पसंती देतील. आणि आपला पैसाही ह्याच्यामध्ये बराचसा वाचू शकतो ना मैत्रिणींनो. आणि घरचं ते घरचं पौष्टिक असतं. विकतचं कसं वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये ॲड असतात, स्ट्रॉंग इसेन्स ॲड असतात. हे ते आपण आपल्या मनाप्रमाणे इसेन्स घालूया का किंवा वेलची पूड टाकूया, हे आपली चॉईस असते ना घरामध्ये. तसं विकतच्या ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर आणि इसेन्सचा वापर असतो, जो की आपल्याला तो हार्मफुल असतो आपल्या तब्येतीसाठी. त्यामुळे हे असे घरगुती शेक्स मैत्रिणी तुम्हीही करत जावा, देत जावा. तुमच्याकडे अजून वेगवेगळे आयडिया असतील तर त्याही मला सांगा. इथेही थोडा मी बर्फ टाकत आहे. बर्फ नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने 2 मिनटात तयार होणारा हा चॉकलेट शेकही तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. आता इथे तुम्हाला चॉकलेट अवेलेबल नसेल तर इथे ओरिओचे बिस्किट्स म्हणा, अजून वेगळे बिस्किटही तुम्ही वापरू शकता. किंवा कोको पावडरचाही वापर इथे करू शकता. इथे माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे. नसेल तर आपण कोको पावडरही टाकू शकतो. आता इथे आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्येही चोको चिप्स वगैरेही टाकून मुलांना देऊ शकता. तर बघा, हा साधा सिंपल चॉकलेट मिल्कशेक. आणि तिसरा जो आहे तो मँगो शेक. आता इथे मी सेम 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे, थोडं कमी. ह्याच्यामध्ये क्रीमही घालते आहे, साखरही घालते आहे. आणि इथे बघा, माझ्याकडे मँगो अवेलेबल नव्हते, त्यामुळे हा माझा मँगो पल्प मी घरात जो कायम स्टोअर करून ठेवते फ्रीजला, तो मी घालते आहे. इथे तुम्हाला मँगो अवेलेबल असतील तुमच्या घरामध्ये तर मँगोचा गरही तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने साधा हा मिल्कशेक, मँगो मिल्कशेक ही 2 मिनटात तयार होऊन जातो.
तर तुम्हीही करा मैत्रिणींनो, आणि मलाही सांगा कशा पद्धतीने तुमच्या वेगवेगळ्या आयडिया असतील, ह्याच्यामध्ये व्हेरिएशन असेल तर तेही मला तुम्ही सांगत जावा वेळच्या वेळी, म्हणजे मीही त्याच्यामध्ये माझ्या पद्धतीमध्ये बदल करेन. तर बघा अशा पद्धतीने हाही तयार होतो आहे 2 मिनटात. आता ह्याच्यामध्येही तुम्ही व्हरायटी घेऊ शकता, म्हणजे व्हेरिएशन्स करू शकता. ह्याच्यामध्ये तयार होताना किंवा तयार झाल्यावर तुम्ही ग्लासमध्ये मँगोचे पीसेसही ॲड करू शकता. मध्ये मध्ये जरी छोटे मोठे मँगोचे पीस पिताना लागले तरी तेही चव एक वेगळी होऊन जाते. मी हा साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कलरही ॲड करू शकता. बघा अशा पद्धतीने 2 मिनटात तयार झाला. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. ओके बाय, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.